यानंतर आता काळे मॅडमला विनंती आहे की आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या या छोट्याशा कौटुंबिक कार्यक्रमाच्या अध्यक्षा संगीता बर्वे मॅडम, ज्या बाल साहित्यातलं साहित्य अकादमीचा पुरस्कार ज्यांना मिळाला आहे, त्या आजच्या प्रमुख पाहुण्या आश्लेषा महाजन, ज्या सुप्रसिद्ध बाल कवयित्री म्हणून प्रसिद्ध आहेत आणि ज्यांनी SCRT बालचित्रवाणी यांच्यासोबतही अनेक वेळा काम केलेलं आहे. त्यानंतर बालभारतीचे किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे सर आणि माझे जुने सहकारी पण आता ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉक्टर ज्ञानेश्वर तापकीर सर, दत्तात्रय तापकीर सर. त्यानंतर प्राचार्य शिवाजीराव मोहिते, जे सध्या अक्षर भारती संस्थेचे अध्यक्ष आहेत, ते SCRTच्या सहसंचालक कमल आवटे, माझे सर्व स्नेही म्हणजे माजी उपसंचालक सुमन शिंदे मॅडम, माजी सहसंचालक पुष्पा पवार मॅडम, डाएटच्या प्राचार्या उमरजी मॅडम, पुन्हा आणि म्हणजे सगळ्या कुणाचं नाव राहिलं तर चुकून. त्यानंतर माजी सहसंचालक गोंधळी साहेब, माजी उपसंचालक शुक्ल साहेब, माझ्यावर प्रेम करणारे सगळे परिवारातील सगळे सदस्य, शशिकांत चव्हाण जे आवर्जून आलेत, आणि माझ्या गावचे माझे बाल मित्रमैत्रिणी ह्या सगळे इथं आल्यात. माझे त्यात डॉक्टर बबन हगवणे, जे याला फॉरेस्टला मोठे अधिकारी होते ते. त्यानंतर माझ्या बालमैत्रिणी सगळ्या, त्याचबरोबर माझ्यावर प्रेम करणारे सगळे स्नेहीजन जे आमचे मित्र आणि स्नेही आहेत, त्या आमच्यावरील आत्यंतिक प्रेमापोटी आलेले आहेत. आणि सर्वात शेवटी ज्यांच्या मदतीशिवाय, ज्यांच्या पुढाकाराशिवाय हा पुस्तक प्रकाशन किंवा पुस्तक प्रकाशात येणं शक्य नव्हतं, ते चपकारचे संपादक घनश्याम पाटील आणि त्यांची पत्नी ज्योती घनश्याम, ज्यांनी माझ्या मराठी चारोळीला अनुवाद न करता भावानुवाद केलेला आहे. आणि तो इतका अप्रोप्रिएट झालाय की मी बऱ्याच लोकांचं मत, म्हणजे माझ्या कुटुंबातल्या लोकांचं, बाहेरच्या लोकांचं मत घेतलं, पण ते इतकं चपकल केलेलं आहे की त्याला कुठेही हे करायला जागा नाही असं सगळ्यांनी म्हटलं. आणि ते तो भावानुवाद, ते ट्रान्सक्रिएशन सगळं मान्यता पावलेलं आहे. त्यामुळे तुमच्याशिवाय हे पुस्तक अपूर्ण होतं. आणि आजचा जो बालकविता संग्रह प्रकाशित होतोय त्याला पिंपळपान असं नाव दिलं. तर पिंपळ म्हणजे सळसळतं चैतन्य, आणि चैतन्याचं प्रतीक असलेल्या पिंपळपानाला आम्ही गावाखेड्यातनं वाढलेल्या मुलांना पिंपळपानाचं अप्रूप नाही, पण पिंपळपानाचे उपयोग सगळे माहीत आहेत. आता तर शास्त्र असं सांगतंय की हृदयविकारावर पिंपळपानाचा उपयोग होतो, कारण पिंपळपानाचा आकार सुद्धा हृदयासारखा आहे. आणि पिंपळपानाच्या औषधाने हृदयरोग बरा होऊ शकतो असं सिद्ध झालेलं आहे, पण ते अजून मान्यता पावलेलं नाहीये, अजून तितकंसं जगन्मान्य नाही झालेलं. तर या पिंपळपानाचं आपण म्हणजे त्याची पिपाणी करून मुलं वाजवतात, किंवा तुम्हाला ते पुस्तकात आपण ठेवायचं पिंपळपान, आणि ते हे झालं ना, कोरडं झालं ना, म्हणजे ड्राय झालं की त्याचे आपण चित्र काढायचो चित्रकलेच्या वहीत त्याला रंग देऊन. असे त्या पिंपळपानाचे अनेक म्हणजे आमच्या आठवणी त्याच्याशी निगडीत आहेत. आणि जेव्हा मी ती पिंपळपानावरची कविता दाखवली यांना, तर त्यांनी सर्वांवर ठरलं की नाही, पिंपळपानच नाव द्यायचं. पण त्याच्यावर अजून 2 जणांचं मत आलं की पिंपळपान म्हटलं तर मुलांना कसं वाटेल की हे आपलं पुस्तक आहे. तर मुलांना निसर्गाच्या जवळ आणि पिंपळपानाची नव्याने ओळख होऊ देत की म्हटले सगळे, राहू देत पिंपळपान. ते मोठ्यांचं पुस्तक वाटत नाही, मुलांचे चित्र पाहून ते छोट्यांचंच वाटते. आणि तो मुलगा पिपाणी वाजवतोय, तर पिंपळाच्या पानाची पिपाणी करता येते ही संकल्पना आता शहरात आणि सिमेंटच्या जंगलात वाढणाऱ्या मुलांना टोटली नवीन आहे, म्हणजे पूर्णतः नवीन आहे. म्हणून ते नाव देण्याचं ठरवलं. आता तुम्हाला की कवितेचा जन्म कसा होतो, आता कवितेचा जन्म कसा होतो, तर मागच्या वेळेला सुद्धा मी कवितेबद्दल बोलताना असं म्हटलं होतं की कविता म्हणजे नुसती शब्दांची चमत्कृतीपूर्ण आतषबाजी नसते, तर कविता म्हणजे कवीच्या जीवन चिंतनावर उमललेलं भावकोमल पुष्प असतं.
आणि कविता हसवते, जगवते, रडवते, फुलवते, सारं काही कविता करते. मग ती छोट्यांची असू दे नाही तर मोठ्यांची असू दे. कित्येक वेळा गाई पाण्यावर काय म्हणून आल्या कविता वर्गात शिकताना आम्ही किती वेळा रडलो. म्हणजे ह्या कवितेत जे काही आहे ते सगळं भावभावनांचा खेळ असतो. पण जेव्हा तो कवी त्याच्यावर चिंतन करतो तेव्हा त्याच्या भावना शब्दरूप घेऊन कागदावर उमटतात आणि मग ती कविता होती. एका शायरी बद्दल असं म्हणतो, ती मागच्या वेळी मी म्हंटल होतं, मला मुद्दाम आवर्जून पुनरावृत्ती करावीशी वाटते की फक्त वरवर झळकणारा वर्ख नाही शायरी, पंडिताच्या पुस्तकातील तर्क नाही शायरी, आसवे अन आत्तरेही घाम आणि रक्तही जीवनाच्या आशयाचा अर्क आहे शायरी. आणि हे सगळ्याच कवितेला पण हेच लागू आहे. आणि कविता म्हणजे कशी असते की आतून आलेला प्रतिसाद असतो. पण आता हे मोठ्यांच्या बाबतीत म्हणतो, पण मुलांसाठी कविता करणं फार अवघड असतं. व्यासपीठावर जे 3 मान्यवर बसलेत, जे मुलांच्या सतत भावविश्वास डोकावणारे आहे, त्यांना माहित आहे की मोठ्यांना तर शब्द कळतात, पण छोट्यांच्या भावविश्वात जाऊन त्यांच्या कल्पना विश्वाशी एकरूप होऊन आणि त्यांच्या अनुभव विश्वात डोकावून त्यांच्यासाठी सोप्या सरळ साध्या भाषेत लिहिणं खूप अवघड असतं. आणि मला असं वाटतं की मी जेव्हा अधिकारी होते तेव्हा हे मला शक्य नव्हतं, पण जेव्हा मी शिक्षिका होते तेव्हा या कविता उदयाला आलेल्या आहेत. तेव्हा चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडत असताना अनेक अनुभव गाठीशी होते. आणि जे मी माझ्या घोडेगावच्या शाळेत, म्हाळुंगे पडवळच्या शाळेत ते जमवले, इव्हन वडगाव मावळच्या शाळेत सुद्धा मी हायस्कूलला होते, प्राथमिकला होते. आणि शिक्षिका असताना एक चांगलं मुलांच्या अनुभवविश्वास डोकावण्याची जी संधी मला मिळाली, त्या निमित्ताने आयुष्यभर नंतर रिग्रेट राहिला की आपण मुलांच्या विश्वात रमण्याच्या ऐवजी फायलींशी का रमलो. वी आर ऑलवेज डिलिंग विथ फाईल्स, नॉट डिलिंग विथ लाईफ्स. आणि शिक्षकाचं असं असतं की तो ऑलवेज डील करतो मुलांच्या लाईफ्स, म्हणजे आयुष्यात. आणि दररोज वेगवेगळे प्रसंग घडतात, दररोज वेगवेगळे अनुभव, आणि ते अनुभव जिवंत अनुभव असतात. तर त्या याला मुकलो, पण हे कधी कळलं की पश्चात बुद्धी होती, पश्चात आल्यानंतर कळलं की आपलं होतं ते चांगलं होतं. असो, तर मुलांकडनं आपण खूप शिकतो. आणि मला असं वाटतं की त्या काळात मी ह्या कविता जेव्हा केल्या तेव्हा त्या मुलांना पण म्हणून दाखवायची, मी त्यांनाही आवडायच्या. आणि बघा की वर्ग हा एक म्हणजे एक सुंदर असं जग असतं. आणि ह्या वर्गात जी मुलं आपल्या याच्याशी येतात ना समोर, ती आपल्याला काहीतरी शिकवून जातात. माझ्याकडे पहिलीचा वर्ग होता आणि पहिलीच्या वर्गात मी एकदा गोष्ट सांगत होती. आणि वर्गात तुम्हाला माहिती रचना अशी असते की वेगवेगळ्या रचना आपण बदलतो, अशी ठराविक रचना नसते, निदान 3री-4थी पर्यंत तरी. तर गोल रचना करून बसलो होतो आणि मी गोष्ट सांगत होते आणि पुढच्या मुलाने माझी साडी धरून ठेवली होती. आणि मी मागे जायला तर मी पडले असते ती साडी त्यांनी धरल्यामुळं. तर माझ्या तोंड एकदम आलं, अरे सोड साडी, बावट कशाला धरली साडी. तर तो काय म्हटला की बाई, माझ्या आईची साडी सुद्धा अशीच आहे. म्हणजे तो माझ्यात आई शोधत होता आणि मी त्याला शिक्षिकेच्या भूमिकेत जाऊन रागावत होते. आणि त्याने मला असं म्हणजे त्या प्रसंगात मी इतकं शिकले की मुलांशी प्रेमाने बोललं पाहिजे, मुलांशी प्रेमानेच राहिलं पाहिजे. आणि जेव्हा हे हृदयचे ते हृदय घालायचे तर त्यांच्याच विश्वात रमण्याची आपल्याला सवय केली पाहिजे, किंवा आपण बाय डिफॉल्ट तसं झालं पाहिजे. आणि हे होत गेलं. आणि या कविता मुलांसाठीच्या आकाराला येत गेल्या. त्यात बऱ्याच आहेत, माझा गाव वगैरे, पावसाचं दृश्य, किंवा अनेक प्रतीक आणि प्रतिकात्मकता प्रतिमानं मी वापरलेली आहेत. तर हे करत असताना माझी नाळ गावाशी जोडली होती. घोडेगाव सारख्या गावातनं मी नंतर इकडे आले. समजा प्रशासनात आल्यानंतर जे काही झालं, पण रिटायर झाल्यानंतर प्रशासनाची इतकी सवय होती की काही लिहायचं मन व्हायचं नाही. घनश्याम पाटलांची ओळख झाल्यावर ते सारखेच म्हणायचे. पण मला सतत पुश करणारे म्हणजे संदीप वाकचौरे. आज ते शिक्षण तज्ञ म्हणून आहेत, पण मला संदीप म्हणूनच आहे. आणि संदीप इतकं लिहायचा, म्हणजे अक्षरशः लेखन साधना चालू आहे. एकाच लेखकाची सलग शिक्षण या विषयावर नुसती 18 पुस्तकं प्रकाशित नाहीत, तर दररोजच्या दररोज 3-3 वर्तमानपत्रामध्ये ब्लॉग लिहिणं ही काही साधी गोष्ट नाहीये. आणि तो नेहमी म्हणायचा. आणि ती साधना, त्याची ती लेखन साधना पाहून तो हे झाले. आणि मी कधी कधी मला असं म्हणावंच लागतं, त्याला वाटतं की ये हात मुझे दे दे ठाकूर, की इतकं लिहितोय तो, इतकी साधना त्याची चालू आहे. आणि हे नाही, मला देऊ नको, तू वाटत राहा, कारण देणाऱ्याने घेत जायचं. पण
घेता घेता त्याचे हात मात्र घेऊ नये का त्या हातांना अजून हात फुटावे. तर म्हणजे आली आज माझ्या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालक म्हणून अगदी नुसतं बोललं की मी तयारच आहे म्हणून, आणि मला सतत लेखनाची प्रेरणा देतो म्हणून माझा काय म्हणू त्याला प्रेरक आहे संदीप. त्यानंतर कधी सुचलेल्या कविता किरण केंद्रेंनाही मी पाठवल्या होत्या की अरे तुमचा अभिप्राय सांगा. त्यांना जरा ते ऑड वाटलं की अरे संचालक मॅडम मला काय म्हणा की कविता पहा तुमच्या, पण आता आहे पहा, एकदा पदावनच झालो म्हणजे आपण रिटायर झालो की आपण कोणीच नसतो, आपण सामान्यच असतो, सामान्य माणसं. म्हणजे एका व्हॉट्सअपवर फिरत होती पोस्ट की आता रिटायर झालेले सगळेच फ्यूज उडालेले बल्ब, उन्हाचाच उजेड नाही आता. त्यामुळे ते नाही, पण त्यांनी एक लेख एक दोन कविता त्यांना पाठवून मी थोडं मत घेतलं की बुवा ते इतकं मुलांच्या विश्वात काम करतायत तर ते आपल्याला सजेशन देतील, आणि त्यांना जे आवडलं नाही आवडलं तेही त्यांनी सांगितलं. खरं म्हणजे काय असतं की आपलं जे लिखाण असतं ते आपण प्रकाशनासाठी लिहितो असं मला वाटत नाही, ते आपण स्वानंदासाठी लिहितो. आणि माझ्या मताशी शुक्लसाहेब हे असतील तरी पण पुस्तक व्हावं अशी इच्छा असते की इतरांनी वाचावं. तर पुस्तक थोडं सोपं करण्याचा, थोड्या कविता अगदी बाळबोध आहेत, काही काही मोठ्याही आहेत, पण ठीक आहे. मला वाटतं की त्या मुलांना आवडतील, त्या आवडू देत. आणि त्यानंतर मला आज जे प्रमुख पाहुणे आहेत त्याच्यावर ते बोलतील, त्यांनी वाचल्यात, मी माझ्या बद्दल बोलणं हे आत्मस्तुती केल्यासारखं होईल, किंवा ते मला मी केलं म्हणून मला आवडले असं मी म्हणेल, पण त्यांना कितपत आवडले ते त्या सांगतीलच. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या ज्या चारोळ्या होत्या, ह्या चारोळ्या म्हणजे हा फक्त 4 लाईनीचा किंवा चारोळ्या, नुसत्या चारोळ्या नव्हत्या. इट इज नॉट ओनली 4 लाईनर, इट्स माय इनर व्हॉइस. व्हेन आय फेल्ट ब्ल्यू, when I become elated, when I gone through depression, I wrote down all my feelings on the paper and then it become 4 liner. आणि त्या मग मराठीत आल्या वाटले मला जे, पण त्या वाटले मला जे वरून म्हटलं आय व्हॉट आय फील असं आम्हाला वाटत होतं त्याचं नाव द्यावं. पण आमच्या भावानुवाद करणारे असं म्हटल्या की ते वाटले म्हणजे नुसतंच वाटलं हवेत विरलं, तसं नाही. मला आयुष्यातनं काय समजलं, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आनंदी असल्यावर काय वाटलं, डिप्रेशन आल्यावर काय वाटलं, किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला आपल्या भावना व्यक्त करता येत नाही, आणि प्रशासनातल्या व्यक्तींना तर नाहीच करता येत. त्यामुळे त्याचं अनेक भावना अशा कागदावर उतरल्या गेल्या, त्याच्या चारोळ्या झाल्या. आणि मग असं वाटलं, म्हणजे प्रकाशकांनी पण सुचवलं की आपण इंग्रजीत करूयात त्याचा भावानुवाद. म्हणजे आणि माझी मुलं परदेशात राहतात, त्यामुळे त्यांच्या मित्रमैत्रिणींना द्यायला सुद्धा इंग्रजी अनुवाद उपयोगी पडेल. आणि मग माझा मुलगा तर म्हटलं अगं अगं कर ना ते इंग्रजी, म्हणजे आम्हाला भाव मारायला बरं की आमच्या आईने केलेले असं. त्यांच्या दोघांचंही त्यात छोटंसं मनोगत आहे. पण हे सगळं आकाराला आणण्यासाठी सगळ्यांनी मेहनत घेतली, विशेषतः घनश्याम पाटलांनी खूप मेहनत घेतली. कारण त्यांचं म्हणजे आपण काय झट मंगनी पडब्या तसं झालं. मी त्यांना म्हटलं की अहो माझ्या मुलगा असताना पुस्तक प्रकाशित केलं, आता मुलगी म्हटली की मी आले तर तुझं काही नाही का, म्हणजे मुलगाच तुला. मी म्हटलं चला आता आपण तुम्हाला मी रिक्वेस्ट कर, एखादं पुस्तक आपलं झालं तर बरं होईल. आणि त्यांनी ते मनावर घेतलं, ते झालं. आणि आज ते प्रत्यक्षात उतरते. तर या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण माझ्यावरील मायेपोटी, आमच्या अण्णा तर घोडेगाववरनं आलेले आहेत, आणि त्यानंतर अनेक म्हणजे याच्या पुण्याच्या अनेक भागातनं गावावरून लोक आलेले आहेत. मला हा घरगुती कार्यक्रम जरी असला तरी मी तुमच्या सगळ्यांचे आभार न मानता ऋण व्यक्त करते. कारण आपण आभार कुणाचे मानतो, जे परक्यांचे असते. आणि आभार मानायला गेले की कुटुंब काय म्हणतं की आभाराचे भार कशाला आणि फुलांचे हार कशाला, हृदयामध्ये घर बांधावे त्या घराला दार कशाला. तुम्ही माझ्या सगळे स्नेहीजन माझ्या हृदयाच्या कप्प्यात बंदिस्त करते, आणि मी माझं लांबलेलं प्रास्ताविकच थांबवते. धन्यवाद. गिजूबाई बदेका नावाच्या एका शिक्षकतज्ञाला असं विचारलं की शिक्षक व्हायचं आहे तर काय करावं लागेल. वर्तमानात कोणाला विचारतं सांगितलं जाईल DED करावं लागेल, BED करावं लागेल आणि TET पास व्हावी लागेल. गिजूबाई बदेका एवढेच म्हणाले, ज्याला शिक्षक व्हायचं आहे त्याला फक्त प्रेम करता आलं पाहिजे, ज्याला प्रेम करता येतं त्याला शिक्षक होता येतं. काळे मॅडम गिजूबाई बदेकांच्या भावविश्वातले शिक्षक आहेत.